बघायला गेलं तर इथे ॲक्च्युली राज्य होतं आमच्या मामांचा. त्यांनी इतक्या वर्षी इथे एवढी कामं केलेली आहे. जेव्हापासून ते गेले तेव्हापासून जेवढे नगरसेवक आले, तुम्ही गटारांची अवस्था बघू शकता. मी फेसबुक लाईव्ह टाकून लोकांना दाखवलेलं आहे. गटारांची अवस्था, रोडची अवस्था. लोक गटारात राहायला लागली की गटर लोकांच्या घरात राहतोय हे समजत नाही आहे. आणि इथे जेवढेही आत्ता उमेदवार उभे होते सर्व बाहेरचे आहेत. त्यांना यादीमधल्या 10 लोकांची नावं काढून दाखवायला सांगा. त्यांनी एकही यादीमधल्या एकही माणसाचं नाव काढून दाखवलं ते जे बोलतील आम्ही देऊ. पण हे बाहेरच्या लोकांना आम्ही चिंचपाडात येऊन देणार नाही आहे. आम्ही आमच्या स्थानिक जे लोक आहेत त्यांनाच समर्थन देऊ. म्हणून मी असं माझं डिसाईड केलेलं आहे की मी कबीरदादा आणि चरणदादांना, हे काँग्रेसमधून उमेदवार आहे, मी ह्यांनाच पूर्ण माझं समर्थन असेल आणि त्यांच्यासाठीच मी आता हा लढा लढणार आहे. आपल्याला एबी फॉर्म देण्यात आला होता भाजपकडून, तुम्ही माघार का घेतला? मला त्यांच्याकडून एबी फॉर्म दिलं गेलं. 2:30 वाजता एबी फॉर्म, पहिले त्यांनीच मला कॉल करून बोलवलं की मॅडम तुमच्याशिवाय तिथे कोणच नाही. त्यानंतर त्यांनी 10 दिवस रखडून ठेवलं आणि मला 17 तारखेला त्यांनी मला एबी फॉर्म 2:30 वाजता दिलं. त्यानंतर ही बोलले की तुमच्या नावाचं आम्ही नगरपालिकात पत्र दिलं आहे, तुम्हालाच तो हे दिलं जाईल कारण तुमचीच उमेदवारी डिक्लेअर केली जाईल. जेव्हा छाननी होती 18 तारखेला तेव्हा मला माहिती पडलं अजून एक व्यक्ती तिथे आहे आणि त्याला पण एबी फॉर्म दिला आहे, मला पण दिला आहे. दोघांचा फॉर्मही सिलेक्ट झाला आहे. तरी ही लोक कालपर्यंत, मला काल सकाळी माझ्या आईचा वर्षश्राद्ध होता, 3 वर्षाचा वर्षश्राद्ध होता, यांनी सकाळपासून मला 10 वाजल्यापासून त्यांच्या ऑफिसला बोलून ठेवलं आणि तिथे मला 1 वाजेपर्यंत ठेवले. आणि त्यानंतर मला सांगतात की तुमचंच नाव आहे. 4:30 वाजता मला नगरपालिकातून फोन आला तडवी साहेबांचा आणि त्यांनी एक पत्र दिला. त्या पत्रामध्ये तारीख होती 18 तारीख आणि काल मला 4:30 वाजता तो पत्र दिला. त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं की तुमचा फॉर्म आम्ही 18 तारखेलाच बाद केलेला आहे. म्हणून मला यांनी फसवणूक केलेली आहे.